आज 26 नोव्हेंबर भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण पुन्हा एकदा उजळून निघतो आहे. हा दिवस केवळ दिनदर्शिकेवरील एक तारीख नाही, तो आपल्या लोकशाहीची धडकन, आपल्या ओळखीची खूण आणि आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 आणि मी नंदिनी बर्वे. आज आपण साजरा करतो आहोत संविधान दिन. 2015 साली भारत सरकारने संविधानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि या दिवसाचे सर्वात तेजस्वी, अढळ आणि क्रांतिकारी नाव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेत भारताचे भविष्य कागदावर आकार घेत होते. त्या प्रक्रियेचे नेतृत्व करत दुर्दम्य बुद्धिमत्ता, अद्वितीय विद्यमान आणि सामाजिक न्याय अढळ तत्वे मांडणारे राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांनी केवळ कायदे लिहिले नाहीत, तर त्यांनी भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या स्वातंत्र्याचे, समतेचे आणि मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करणारी चौकट निर्माण केली. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून ओळखले जाते. 395 कलमे, 22 भाग आणि 8 अनुसूची, पण या प्रत्येक शब्दांमध्ये बाबासाहेबांच्या दूरदृष्टीचा ठसा आहे. विशेष म्हणजे भारतीय संविधान हे टाईप केलेले नव्हते, ते होते हस्तलिखित. नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांती निकेतनच्या कलाकारांनी सजवलेले आणि आजही या 2 मूळ प्रती इंग्रजी आणि हिंदी या संसदेच्या ग्रंथालयात हेलियम पेट्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. संविधान स्वीकारताना मूलभूत कर्तव्याचे उल्लेख नव्हता. 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे ते समाविष्ट झाले. हीच बाबासाहेबांच्या विचारांची दिशा, हक्कासोबतच कर्तव्यही तितकेच महत्वाचे. आज संविधान दिनानिमित्त संपूर्ण देशात शपथविधी उपक्रम, जनजागृती कार्यक्रम होत आहेत. आपल्या हक्कासाठी लढायचे, पण संविधानाचे पालन करून देशहित सांभाळायचे. हा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र आजही देशाला दिशा देतो. संविधान हा केवळ दस्तावेज नाही, तो राष्ट्राचा आत्मा आहे. आज संविधान दिनानिमित्त देशभरातील शाळा, महाविद्यालय, संस्था, सर्वत्र कार्यक्रम, शपथविधी स्पर्धा होत आहेत. यामध्ये सहभागी होणे म्हणजे केवळ औपचारिक नाही, तर संविधानाच्या तत्वांना आपल्या जीवनाचा भाग बनवण्याचा संकल्प आहे. भारताचे संविधान हे फक्त पुस्तक नाही, ते एक वचन आहे, एक दृष्टिकोन आहे, एक जिवंत दस्तावेज आहे, जो सांगतो वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजेच आपणच देशाचे शिल्पकार, आपणच रक्षक आणि आपणच भविष्याचे मार्ग. संविधान दिन म्हणजे भारतीय म्हणून अभिमानाने उभे राहण्याचा दिवस, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्याची पुन्हा एकदा आठवण करून देण्याचा दिवस आणि आपल्या देशाप्रती प्रामाणिक राहण्याचा दृढ संकल्प व्यक्त करण्याचा दिवस. ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 7.